नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाला आमदार खासदारांचा पाठिंबा, तर 8 दिवसात तोडगा काढू महसूल मंत्र्यांचे आश्वासन. खरीपातील धान खरेदीसाठी लिमिट वाढवून द्या, तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे जमा करा या प्रमुख मागणीला घेऊन आज मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी लाखांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाला आमदार नाना पटोले तसेच खासदार डॉक्टर प्रशांत पटोले यांनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. दरम्यान लाखांदूर येथील प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणासाठी आलेले राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देऊन 8 दिवसात लिमिटच्या प्रश्नावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. यावेळी पालकमंत्री पंकज भोयर, जिल्हाधिकारी सावंत कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक नरुल हसन, आमदार नाना पटोले, खासदार डॉक्टर प्रशांत पटोले उपस्थित होते. भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील धान लिमिट अभावी खरेदी न केल्याने 20 लाख क्विंटलपेक्षा धान खरेदी केंद्रावर पडून आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आज मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी लाखांदूर येथील प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणासाठी महसूल मंत्री बावनकुळे, पालकमंत्री पंकज भोयर हे लाखांदूर येथे येणार होते. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व पक्षीय शेतकऱ्यांनी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मंत्री महोदयाचे लक्ष केंद्रित करून मागणी रेटून धरली. धरणे आंदोलनात माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर, शिवसेना उभाटा गटाचे तालुकाध्यक्ष विनोद तोरे, उत्तम बागडकर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता.